विधान परिषदेत आज लस उत्पादन प्रकल्पाच्या प्रलंबित निधीचा मुद्दा जोरदार गाजलाय। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संजय खोडके यांनी सरकारकडे तातडीने 50 कोटी रुपयांचा निधी देण्याची मागणी केली आहे। 265 कोटी रुपयांच्या ऑर्डर प्रलंबित असून आर्थिक मदती अभावी काम ठप्प होण्याची शक्यता असल्याचा मुद्दा त्यांनी सभागृहात मांडलाय। हे हापकिन्सला जागतिक आरोग्य संघटनेने मान्यता दिलेल्या लसी आपल्याजवळ आहे, जे कल्चर आपल्याजवळ आहे साहेब। नाही, त्यातला माझे दोन मुद्दे होते। एक वर्ष आधी आपल्या हाऊसमध्ये तिघ लोक संघटना चालवल्या आहेत। तिघांनी जवळपास 1 वर्ष आधी अजितदादाची इथं याची बैठक लावली होती आणि त्यावेळेस 150 कोटी द्यायचं ठरलंही होतं। जवळपास 60 कोटीची फाईल म्हणजे दादाचा जे घटना घडली त्याच्यात 4-5 दिवस आधी 60 कोटी रुपये सँक्शनही झाले। ती आता कुठेतरी फाईल ती पुन्हा दाबून ठेवलेली आहे आणि सध्या जर तुम्ही विचार केला तर 75 कोटी रुपये केंद्र शासनाकडून यायचे आहे, 10 कोटी रुपये राज्य शासनाकडून यायचे आहे आणि 265 कोटीची ऑर्डर यांच्याकडे पेंडिंग आहे। 265 कोटी रुपयाची ऑर्डर पेंडिंग आहे। यांना जर आता 50 कोटी 2-4 दिवसात दिले तर 265 कोटीचं ते काम करू शकतील। व्हीआयपीचं तर वेगळं, ते म्हणजे दुरुस्त करणं आहे किंवा नवीन मशिनरी बसवणं हा वेगळा, परंतु करंट आज त्यांच्याजवळ 265 कोटी रुपयाची जी ऑर्डर आहे त्याच्यासाठी सुद्धा त्यांच्याजवळ पैसे नाही आहे। तर ते त्वरित आपण उपलब्ध करून देणार का? आणि माझी आपल्याला विनंती आहे की आपण सभापती महोदय म्हणून भाई जगताप असतील, प्रसाद लाड असतील, उपसभापती आपले अहेर साहेब असतील, मंत्री महोदय आपल्या दालनात एक बैठक लावा, कारण की मुख्यमंत्र्यांकडे बैठक लावायची त्यांनी कबूल केलं। ओके चालेल। नाही माझ्या प्रश्न पुढे जाऊया आता। सभापती महोदय, मी बैठक लावण्याच्या संदर्भात मुख्यमंत्री महोदयांकडे सांगितलं। त्याचं कारण त्याच्यात मंडळात खूप मोठ्या प्रमाणात गुंता। प्रलंबित निधी, रखडलेल्या ऑर्डर आणि उद्योगाच्या भवितव्याचा प्रश्न आता मुख्यमंत्री स्तरावरील बैठकीत सुटतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। या विषयावर तुमचे मत काय, आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांकरिता सिटी न्यूजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।